दोन लोक नक्की जागे होतील. हाच एक उद्देश असतो मला कार्यक्रम घेण्याचा. दुसरा एक विषय होता की हा सारा कार्यक्रम घडून आणण्याच्या भागात जर कोणाचा उद्देश जर असाल, कोणाचं डोकं जर असाल, तर ते विशालदादा सूर्यवंशी आहेत. यांच्या अर्धा माझं डोकं अर्ध त्यांचं डोकं. तसा हा तुमचा आपला सगळ्यांचा खेळीमेळीच्या वातावरणात आपण कार्यक्रम घडून आणला. आणि या पुरस्कारासाठी मी जवळजवळ महाराष्ट्रातील नांदेड, वैजापूर, बीड, सांगली, जालना, औरंगाबाद, नाशिक, पुणे इथून अनेक महिला उपासक, उपासिका, धर्मक्षेत्रात काम करणारे, समाजकार्यात काम करणारे अशा बऱ्याच लोकांची निवड झालेली आहे. त्यातून आमचे फुले असतील जे निस्वार्थ सेवा करत असतात. कोणत्या महिलांचं काही असाल त्यांची सुद्धा निवड केलेली आहे. आणि अशा व्यक्तीची निवड झालेली आहे की तो गायींसाठी, त्याला गोसेवक म्हणतो आपल्या भाषेमध्ये, त्या गोसेवकाची निवड झालेली आहे. आणि या खेळीमेळीच्या वातावरणात आपण हा सर्व कार्यक्रम पार पाडू. माझा उद्दिष्ट फक्त इतकाच होता सन्माननीय व्यासपीठाला सांगण्याचा की सेवा तर सर्वच करतात, पण ते समोरच्याला माहीत झालं पाहिजे की जर मी काही कार्य करत असाल आणि मी ते तुम्हाला माहीत होईल तर मला बघून कमीत कमी नाही 10 लोक जागे झाले, पण 2 लोक नक्की जागे होतील. हाच एक उद्देश असतो मला कार्यक्रम घेण्याचा. आणि तो कार्यक्रम घेण्यासाठी जे काही लावलेले असते पण माझा ते आयोजकांना आणि आम्हाला सर्वांना माहीतच असतंय. तर माझं एकच म्हणणं आहे असं की सर्वांनी आता या पुरस्कार सन्मान सोहळ्याचा आनंद घेऊन तुमच्या पुढील वाटचालीस भरभरून मी शुभेच्छा देते. आज यवतमाळवरून आपले महाराज आलेले आहेत, तर महाराजांचं राजकीय कारणात पण काम आहे. त्यांच्यासोबत अजून एक यवतमाळचे सर आलेले आहेत. यांचं सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते भुसावळ नगरीमध्ये. आजचा कार्यक्रम घडवून आणण्यात ज्यांनी मला सपोर्ट केलेला आहे, ज्यांनी आर्थिक मदत केली आहे, जसे की आज मकासरे दादा कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकले, पण दादांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे मला या कार्यक्रम घडवून आणण्यासाठी. तर मी दादांच्या ताईंचा आभार मानते, दादा अनुपस्थित असल्यामुळं. तर प्रत्येकाचं श्रेय आहे या कार्यक्रमामध्ये. मी एक शून्य आहे, बाकी सर्व काही तुम्ही भरपूर आहे माझ्यासोबत. तुमच्या शून्यासोबत एकासोबत शून्य जोडल्यावर संख्या जशी मोठी होती तसं मी स्वतःला शून्य समजून तुमच्या सोबत मांडून घेते. बस एवढे शुभेच्छा देऊन सर्वजण या कार्यक्रमाचा लाभ घ्या. सर्वांची व्यवस्था होईल. काही माझं चुकत असाल तर मला पोटात घ्या, पदरात घ्या आणि सर्वांनी मला सहकार्य करा. राजा अस्सल फौलाद तू, अस्सल फौलाद तू. मनात माया डोळा निखारे बाघाची औलाद तू, बाघाची औलाद तू, बाघाची औलाद तू. हो मर्द रांगडा दिलाचा राजा अस्सल फौलाद तू, अस्सल फौलाद तू. मनात माया डोळा निखारे बाघाची औलाद तू.
Subscribe now and press the bell icon. Never miss an update.